पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन करण्याची मोहीम लातूर जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावीपणे राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून देशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतला असून त्याच्याकडून देशी दारूच्या 2300 बाटल्या व वाहतुकीसाठी वापरलेली अल्टो कारचा एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7:10 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांजरा कारखाना ते चिंचोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून देशी दारूची वाहतूक करून अवैध विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या एका अल्टो कार क्रमांक MH24C7954 ला सकाळी 7:40 थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपलं नाव बालाजी प्रभाकर दुडलेवार, वय वर्ष 43, राहणार शर्मानगर, औरा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, सध्या राहणार महादेवनगर, 12 नंबर पाटी, लातूर असं सांगितलं. वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये खाकी रंगाचे 23 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 90 ml क्षमतेच्या सिमला संत्रा देशी दारूच्या 100 सीलबंद बाटल्या आढळल्यात. अशा प्रकारे एकूण 2300 बाटल्या, किंमत 92,000 रुपये, तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी अल्टो कार, किंमत 1,50,000 रुपये, असा एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर दारूची वाहतूक अथवा विक्री करण्याबाबत कोणताही वैध पास अथवा परवाना नसल्याचं आरोपींनी सांगितल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 81 व 83 कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार अर्जुनसिंग राजपूत, रियाज सौदागर, मनोज भारत खोसे, विजय पाटील, प्रवीण कोळसुरे यांनी केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.